नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. लातूरमधील विजय घाडगे मारहाण प्रकरण. राष्ट्रवादीचा माजी प्रवक्ता सूरज चव्हाणसह 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर विजय घाडगे मारहाण प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे. राष्ट्रवादीचा माजी प्रवक्ता सूरज चव्हाण याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासह 10 जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. तर झालेली कारवाई थातूर मातूर. सूरज चव्हाणवर 307चा कलम लावा. पीडित विजय घाडगे यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान पीडित विजय घाडगे यांची ही मागणी आहे. सूरज चव्हाणवर 307चं कलम लावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. दरम्यान या प्रकरणी विजय घाडगे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ती काय होती ते ऐकूयात. ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने आमच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. आम्ही त्याचं योग्य पद्धतीने उत्तर देऊ. शेवटी एकच सांगतो, अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेब जावळे ह्या 2 नावाची ओळख महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहिती आणि त्या मुशीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत. एवढं सहजासहजी हा विषय आम्ही सोडणार नाही. माझ्यावर हल्ला झाला तर मला इथे एक कॉन्स्टेबल नाही बाहेर, आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना संरक्षणात मुंबईपर्यंत पाठवण्यात आलं आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलीस आहेत. आज सगळ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर पोलीस आहेत. कशामुळं? ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना संरक्षण तुम्ही देताय. कुठल्या पद्धतीचं राज्य चालवायला लागला तुम्ही? महाराष्ट्र म्हणतो 307 दाखल करा. तुम्ही सोशल मीडियावर बघा, सगळ्या लोकांचं म्हणणं 307 दाखल झालं पाहिजे. कारण ती घटनाच तशी आहे. ज्याला कायद्याचा सुद्धा अभ्यास नाही तो म्हणतोय मर्डर करण्याच्या पद्धतीचा मारहाण आहे.